नमस्कार मित्रांनो. तर मागे मी तुम्हाला सांगितलं होतं विहिरीचे जे दगड आहे ना ते कुठंतरी टाकून यावं लागेल, सोडून यावं लागेल. तर रोडवाले लोक पण घेऊन जात असतात त्याला, पण ते आता सध्या काही घेऊन जात नाही आहे. मग त्याला आम्ही एका ठिकाणी टाकून देतो आहे. एक ओढा आहे बिनकामाचा, ज्याच्यामध्ये पाणी वगैरे येत नाही, तशा ठिकाणी टाकायचे ते, आणि त्याचं काम चालू आहे. आता मी हेच तुम्हाला दाखवायला घेऊन आलेलो आहे. त्या शेतामध्ये आलेलो आहे. शेतामध्ये जायला रस्ता नाही, त्याच्यामुळे ही ट्रॅक्टरची जी वाट आहे तशीच आहे. आणि माझ्यासोबत रुची आलेली आहे आणि तीर्थ आलेला आहे. तर चला आता, चला जातो मी. नाही, गाडीवरच जा. हां, नाही नाही, पै नाही. तर त्याच्या आधी काय झालं ना, की आमची विहीर जी ना ती विटामधली बांधलेली आहे. ते मटेरियल काढलं होतं आम्ही, कारण तिथं सिमेंटची कंगणी टाकायची होती म्हणून. तर त्या विहिरीच्या विटा आमच्याकडे वापरत नाही शक्यतो, म्हणून सुरेश आणि त्यांनी काय केलं ना, त्या विटा घरी आणल्या आणि त्या विटा त्यांना वापरायच्या आहे बकरी खाली टाकण्यासाठी पावसाळ्यामध्ये. आणि दुसरं गोष्ट, मोरी जी आहे म्हणजे आंघोळ करायची जागा, त्याच्यामध्ये खाली टाकण्यासाठी त्यांना त्या वापरायच्या आहे, म्हणून त्यांनी त्या घरी आणलेल्या आहे. आणि हे काम केलेले आहे सुरेश आणि चिंताराम. आता सुरेश तर तुम्हाला मी दाखवलेला आहे, जो समोर जो दुसरा दिसतोय त्याचं नाव आहे चिंताराम. तर त्या दोघांनी हे काम कंप्लीट केलेलं आहे. तर ह्या विटाचं एक होतं. तर आलो मी विहिरीजवळ साधारणतः 4 ट्रॅक्टर आलेले होते. ट्रॉली होती त्यांच्यासोबत, मोठी हायड्रोलिक ट्रॉली म्हणतात आमच्याकडं त्याला. आणि रुद्र आणि ध्रुव पहिलेच आलेले होते माझ्या भावासोबत, कारण त्यांना JCBमध्ये बसायचं होतं. लहान पोरांची इच्छा असती भरपूर, की हट्ट असतो की आम्हाला JCBमध्ये बसायचं आहे. ते दोघं पण त्याच्यासाठी आलेले होते. आणि मटेरियल भरायचं काम काही अजून चालू झालेलं नव्हतं. माझ्यासोबत रुची आणि तीर्थ पण आले होते, ते पण बघायला आले होते. पण त्यांना मी लगेच माझ्यासोबत घरी घेऊन जाणार आहे, कारण भीती वाटते. आणि सुरेशन ते ज्या थोड्या फार विटा बाकी होत्या त्या परत गोळा करताय आणि त्या परत घेऊन जाणार आहे ते. विहिरीचं पाणी एकदम हिरवगार आहे. त्याच्यामध्ये बादली पण स्पष्टपणे दिसतीये, जी मी तुम्हाला सांगितलं होतं मागं पडली होती बादली. आणि जे तोपर्यंत त्यांनी काय केलं ना, हे जे मटेरियल होतं, मी तुम्हाला मागे मुरूम दाखवला होता, तो मुरूम आहे ना विहिरीच्या साईडनी लुटून दिलेला आहे. तर त्याच्यामुळे आहे ना विहीर एका साईडनी पूर्णपणे भरलेली. आता इथं चिंताराम आणि सुरेश विटा काढतोय आणि चिंताराम जो आहे ना तो ट्रॉलीमध्ये त्या विटा नेऊन टाकतोय. तर असं यांचं हे काम चालू आहे. काय म्हणतो तिचं? काही नाही. तर फायनली JCB मशीन चालू केलेलं आहे त्यांनी मटेरियल भरण्यासाठी, आणि ट्रॅक्टर पण लागलेलं आहे तिथं त्याच्या साईडला, जेणेकरून की JCBला इझिली त्याच्यामध्ये मटेरियल टाकता येईल. आता इतक्या वेळ का थांबलं होतं मी तुम्हाला ते सांगतो. हे मटेरियल भरपूर आहे, त्याच्यामुळे आहे ना हे मटेरियल कुठंतरी नेऊन टाकायचं आहे. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं होतं एका ठिकाणी पार्ट भेटलेला आहे, त्याच्यामध्ये नेऊन टाकायचं आहे. जुना पार्ट आहे, म्हणजे जो चालू नाही सध्या, त्याच्यामध्ये नेऊन टाकायचा आहे, जो एक आमच्या शेजाऱ्यांच्या वावरात आहे. तर तिथं नेऊन टाकायचं आहे त्यांना. तर हे जे ट्रॅक्टरवाले आहे ना ते रस्ता बघायला गेले होते. माझे वडील घेऊन गेले होते त्यांना रस्ता बघायला, आणि ते रस्ता बघून आले आणि त्याच्यानंतर त्यांनी काम चालू केलेलं आहे. तर असं आहे. आणि भरपूर वेळेस काय होतं ना, दगडे भरपूर मोठमोठे राहतात, त्याच्यामुळे केनीमध्ये ना दगड जरी आला तरी उचलताना तो पडून जातो, असं पण होतं. त्याच्यामुळं बघू शकता आता तुम्ही किती मोठा दगड होता तो. तर असं होतं, पडतो तो भरपूर वेळेस. त्याच्यामुळं मटेरियल भरायला भरपूर वेळ पण लागतो आणि भरपूर आवाज पण येत होता याचा. मी म्यूट केलेला आहे व्हिडिओ, कारण भरपूर बॅकग्राऊंड नॉईज आहे त्याच्यामध्ये. आणि मी तिथं व्हॉईस ओव्हर याच्यामुळं करतोय कारण इतका आवाज होता की मी तिथं बोलूच शकत नव्हतो. बोललो तरी आवाज किती आला असता देव जाणे. तर हे असं फायनली काम चालू झालेलं आहे. पहिलं ट्रॅक्टर भरत आलेलं आहे जवळपास. आणि काय झालं ना, जे मटेरियल आहे याच्यामध्ये धूळ भरपूर आहे. ॲक्च्युली ही दगडाचीच धूळ आहे. तर प्रचंड धूळ होती. कॅमेऱ्यामध्ये इतकी दिसत नाही आहे, पण तिथं जेव्हा ॲक्च्युली डोळ्यांनी बघत होतो ना, तेव्हा भरपूर जास्त धूळ होती. तर आता हे ट्रॅक्टर जवळपास भरत आलेलं आहे आणि हे भरल्यानंतर लगेच दुसरं येईल याच्यासमोर, जे की भरण्यासाठी लागेल. आणि आता हे पहिलं ट्रॅक्टर असल्यामुळे ना, या ट्रॅक्टरसोबत परत माझे वडील जाणार आहे आणि म्हणजे त्यांना दाखवणार आहे कसं टाकायचं आहे तिथं रस्ता वगैरे. तर ते पूर्ण दाखवून येणार आहे. आणि मग आता हे फायनली भरलं आणि हे निघालेलं आहे आता. रिटर्न घेतला आणि परत समोर निघून जाईल आहे. आणि माझे वडील पण जाणार आहे या ट्रॅक्टरसोबत.
तर हे JCP ना साधारणतः 5 वाजता आलं होतं आणि मी माझ्या वडिलांना विचारलं होतं, तेव्हा ते म्हणले होते की 2 तासामध्ये काम होऊन जाईल. मग माझा साधारणतः अंदाज होता 7 वाजेपर्यंत सर्व रिकाम म्हणजे काम करून आम्ही मोकळं होऊ. आणि ट्रिपा पण अशा वाटल्या होत्या 30-40 ट्रिपा निघतील याच्या. इतक्या म्हणजे आता मी तुम्हाला समोर सांगेल किती ट्रिपा निघल्या एक्झॅक्ट. हे तर क्लिअर होतं की वेळ भरपूर लागणार आहे. त्याच्यामुळे ना माझ्या भावाने मला काय केलं, घरी पाठवलं. घरी पाठवून सांगितलं की डब्बे वगैरे घेऊन ये, म्हणजे थोडा जास्त डब्बा घेऊन ये. आणि घरी गेल्यानंतर मला हे पण कळालं की पाणी नव्हतं. तर पाणी घेण्यासाठी मी गावामध्ये जाऊन पाणी घेऊन वगैरे आलो. आणि गावामध्ये पाणी घ्यायला गेले असताना मला आमचं हे मंदिर दिसलं, ज्याच्यामध्ये भरपूर चांगल्या प्रकारे लाईटिंग केलेली होती. त्याच्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर गाय पिळली. पहिल्यांदा मी ती गाय पिळली, जी नवीन घेतलेली ती. मला काही जमली नाही व्यवस्थित गाय पिळायला. आणि मग डब्बे आणि पाणी घेऊन मी परत वावराकडे निघालो. रात्रीचे 8 वाजलेले, अजून पण काम चालूच आहे विहिरीवर मटेरियल फेकायचं. आता मी डब्बे घेऊन चाललेलो आहे आणि पाणी पण घेतलेलं आहे पिण्यासाठी. जारचं पाणी आणलेलं आहे तर ते घेऊन चाललेलो आहे. तर साधारणतः 8-8:30 झालेले. आता मी विहिरीवर आलेलो आहे आणि मटेरियल फेकायचं काम अजून पण चालूच आहे. आणि साधारणतः 50 पण नाही, 40% मटेरियल फेकून झालेलं आहे. भरपूर वेळ लागतो आहे याला. आणि मला इथं आल्यानंतर हे क्लिअर झालं की साधारणतः 11 वाजेपर्यंत हे काम होऊन जाईल असं वाटतंय. जे मला सुरुवातीला वाटत होतं, माझ्या वडिलांना पण वाटत होतं 2 तासामध्ये होईल. आता ते साधारणतः रात्रीचे 11 वाजेपर्यंत गेलेलं आहे. 5 वाजता काम चालू झालेलं आहे. 6 तास जवळपास. तर असा अंदाज आहे. मग मी काय केलं ना, मोटरसायकल तिथंच ठेवली माझ्या वडिलाला आणि भावाला रात्री येण्यासाठी. आणि मी काय केलं ना, जे ट्रॅक्टर होतं तिथं मी दाखवलं होतं, सुरेश आणि ते त्याच्यामध्ये विटा टाकत होते, ते ट्रॅक्टर घेऊन घरी निघालो. आणि रुद्र, तीर्थ हे पण माझ्यासोबत होते, तर त्यांना पण घेऊन मी घरी निघालो. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. चाललो आता घरी.